काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण डोंबिवली शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत डोंबिवलीतील सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी शहर बंदची हाक दिली होती। याला गुरुवारी व्यापाऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। शाळा, डॉक्टर्स, वैद्यकीय दुकाने सोडता सर्व डोंबिवलीकरांनी या बंदमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे। प्रतिक्रिया तर तुम्ही बघताय, काल डोंबिवलीतल्या 3 आमचे बंधू सगळ्या या डोंबिवलीकरांचे हे काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड आतंकवादाच्या हल्ल्यामध्ये मारले गेले। काल त्यांचा अंत्यविधी झाला, पण त्याच्यातनं जी खतखत डोंबिवलीमध्ये नाही महाराष्ट्रात अख्ख्या देशात पसरली आहे। आज पहिल्यांदा कधी नाही तर काश्मीरमध्ये पहिल्यांदा बंद पाळला गेला। ही सुरुवात आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या अतिरेक्यांनी आपल्या हिंदू लोकांचा बळी घेतला, त्यांच्या बायकांना सांगितलं गेलं जाऊन मोदींना सांगा। मोदींना त्यांनी सांगितलं आणि आता बघा पुढच्या काळामध्ये काय होईल। डोंबिवली पूर्व पश्चिम भागातील सर्व बाजारपेठा, दुकाने सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती। रेल्वे स्थानक परिसर अंतर्गत रस्त्यांवरील नेहमी गजबजणारी दुकानेही पूर्णतः बंद होती। नागरिक भाजीपाला खरेदीसाठी नेहमी सकाळीच गर्दी करत असले तरी गुरुवारी बाजारपेठा ओस पडलेल्या दिसल्या। हल्ल्यात डोंबिवली पश्चिमेमधील संजय लेले, हेमंत जोशी व अतुल मोने यांचा मृत्यू झाला। बुधवारी त्यांच्या पार्थिवावर बागशाळा मैदानात अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शेवटचा निरोप दिला। यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, केंद्र सरकार जागे हो अशा घोषणा देत नागरिकांनी संताप व्यक्त केला। मी प्रकाश तेलगोटे, डोंबिवली शहर प्रमुख। आतंकवादी हल्ल्यामध्ये तिथं वीरमरण आलं त्यांना, त्याबद्दल आम्हाला दुःख आहे। काल आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय दीपेजी म्हात्रे यांच्या आदेशानुसार आजच्या या बंदला पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे। आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व नागरिकांना किंवा दुकानातील सर्व व्यावसायिकांना विनंती करतो की बाबा तुम्ही बंद करा, कारण हा प्रश्न सगळ्यांच्या हृदयाला लागलेला आहे। आणि त्याच पद्धतीने सगळे व्यावसायिक आम्हाला साथ देत आहेत आणि चांगल्या प्रकारे इथं 100% बंदची आम्ही हाक दिलेली आहे आणि ते 100% हाक पूर्ण करू याची आम्ही तुम्हाला खात्री देतो। काही नागरिकांनी रेल्वे स्थानक परिसरात जमून केंद्र सरकारच्या निष्क्रिय धोरणांवर सडकून टीका केली। सामान्यांचे बळी जात असताना नेते मंडळी XYZ सुरक्षित वावरतात अशी संतप्त प्रतिक्रिया एका महिलेसह अनेकांनी दिली। या पार्श्वभूमीवर आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, माजी नगरसेवक राहुल दामले, दीपेश म्हात्रे, अभिजित सावंत, राजेश कदम, विवेक खामकर, राहुल कामत आदी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत गुरुवारी डोंबिवली बंदची घोषणा केली। ही घोषणा बागशाळा मैदानातूनच करण्यात आली होती। बंद दरम्यान नागरिक, नोकरदार, परीक्षार्थी गैरसोय होऊ नये म्हणून रिक्षा, KDMT आणि नवी मुंबई परिवहन सेवा सुरू ठेवण्यात आली, मात्र बाजारपेठा पूर्णतः बंद ठेवण्यात आल्या।